तुझ्या पप्पाला काय चांगलं बनवता येतं? आता काय बोलणार याच्यावरती? आता तुम्ही कमेंट्स करतात मग तेच मी म्हणतो, मग आपण लोकांना बोलतो की तुम्ही कमेंट्स अशा काऊन करतात? त्यात आपली चुकी असते कोमल, कळालं का? हळूहळू का मी ओढू शकत नाही काय? आला का आईचा आवाज आला का मित्रांनो तुम्हाला? चला मग लवकर, मला तयारी करायची. एक शिकलं तर एकच शिकायचं काय? चलो भागो भागो, चलो चलो भागो, हो गए तुम्हारा काम, जाओ. नमस्कार करायला आलती फक्त व्हिडिओ. पप्पा जवळ थांबले दादा. हा दाखव दाखव, लपू नका लपू नका, लपून नसतं होत कोमल. हे बघा, हे बेसन पोळी माझ्या बायकोने केलेली आहे आणि त्या दिवशी तुम्ही बघितली होती ती माझ्या सासूबाईने केली होती. म्हणजे ह्या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात घ्या. थांब बेटा, थांब थांब बेटा, बेटा थांब, बेटा थांब. या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात घ्या की आईचे सगळे गुण हे पोळीमध्ये येत नसतात. कळालं कोमल? बापाचे गुण येतात कोणामध्ये? हो का? तुझ्या पप्पाला काय चांगलं बनवता येतं? आता काय बोलणार याच्यावरती? आता तुम्ही कमेंट्स करतात मग तेच मी म्हणतो, मग आपण लोकांना बोलतो की तुम्ही कमेंट्स अशा काऊन करतात? त्यात आपली चुकी असते कोमल, कळालं का? आता सेकंड वाला चांगला होईल का? माझी इच्छा पूर्ण होईल का आज खायची? आता कसं करावं सांगा बरं? बेसन पोळीच होत नाही आमच्याकडून. काय माहिती काय होतं तर, भगवान जाने. आता ही जमली नाही तर कोमल मी खाणार नाही आता. कोमल हा, काय होईल काय होईल काय होईल मित्रांनो, काय होईल? बेसन पोड़ी करना बाएं हाथ का खेल नहीं है कोमल, उसको नॉन स्टिक पैन चाहिए तब होता है, इस पैन पे नहीं होगा वो. नहीं खाएगी? बापरे, तेलाचा वापर अतिरिक्त होतोय. कुछ मजा नहीं आया कोमल, कुछ मजा नहीं आया. एक साइड से जल गया है. देखो मेरी मम्मी आई है, क्या आप अपनी इन बाई को देंगे? तोड देंगे? हाँ. तोड म्हणजे डायरेक्ट तोडून नाही टाकायचं. आज विहीन बाईला तोड देणार आहे माझी मम्मी. तर आज बनवणार आहे बेसन चिला. वाव, पलटायची शक्यता आहे कदाचित. तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. कोमल कॉंग्रॅच्युलेशन, कोमल कोमल कॉंग्रॅच्युलेशन, कोमल कोमल कॉंग्रॅच्युलेशन. कोमल जिंकलेली आहेस तू कोमल, कॉंग्रॅच्युलेशन्स. असेच चिले करून आम्हाला खाऊ घालायचं आहे. कसला चिला गाई? बेसन पोळी. हा, पण ते एका साईडनं करपलाय थोडा, पण ठीक आहे. बघू आता काय होतंय. तर हे असं आहे बघा, माझ्या घरी चालूच राहतंय काही 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 करणं. काय म्हणणारच, पहिला चुकला. तुझ्या आईचा चुकला होता का? तुझ्या मम्मीचा चुकला होता का? 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, 40. हा, 40 आणि 4चं आपण कम्पॅरिझन नाही करूया, पण जवळपास तर पोहोचू शकतो ना का माणूस? मग जवळपास पोहोचले ना. की कोमल म्हणते पण एका साईडनं करपलाय तो, तरी मी त्याला आउट ऑफ मार्क देतोय, कारण की ती बायको आहे. पर्याय नाहीये, ऑप्शन नाहीये. काय झालं, आज पोळा आहे बघा, आणि आईने इकडे पुरण वगैरे बनवलंय. कोमल आता पोळ्या करणार आहे पुरणाच्या. हा, पण विषय असा झालेला आहे की यांना करायला जरा उशीर आहे, त्यामुळं आता मला लागलेली आहे भूक, म्हणून मी यांच्या जवळ येऊन भुकतोय. मला भूक लागली. बरं ठीक आहे, मला भूक लागली म्हणून मी यांच्या जवळ येते. उड्याने मारच्या, उड्याने मारायच्या.
आणि हे पाखरू बघा. का रे पाखरा? पाखरा हो. ए पाखरा काय ये? हा व्हाय तिकडे चल. आली जवळ बसली जरा खेळत लगेच जवळ येते. घ्या मला 7 वाजता आहे अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही. कधी होणार कोमल? स्वयंपाक होणार कधी? हा ते तर खाण्यासाठीच केले ना तू. ते आता काय पर्याय नसल्यावर काय खावंच लागणार. मला भूक तर लागली. तू दिसत तर नाहीये पण दे. खूप वापर झाले तरी. या बेसन पोळी खाण्यासाठी. चला सगळ्यांना आता बेसन पोळी खा. या कोण ती काय आरशात पाहते स्वतःला. आता मी काय बोलू याच्यावर. चला इथं आपल्याला करायचं आहे तयारी जरा इकडं महालक्ष्मीची. बस बाळा चल घे खा बस. कसं का काय खायचं? मला पुरणपोळी. पुरणपोळी खायची आहे. लय चटकलेली जीभ आहे का तुझी? हा जीभ लय चटकलेली आहे. कस काय एवढी चटकली परी? पुरणपोळी आवडत नाही तुला? नाही. मग आवडती पुरणपोळी. जमलं बाई तुला? पुरणपोळी नाही आवडत. नाही का? नमस्कार. गुड मॉर्निंग पियू. हा नमस्कार केला बरं तुम्हाला. हा गुड मॉर्निंग पियू. गुड मॉर्निंग. सुप्रभात. हाय कर सगळ्यांना. हाय कर. हाय कर. हाय नमस्कार नाही. हाय हाय हाय. हॅलो बाय बाय. एक शिकलं तर एकच शिकायचं काय. चलो भागो भागो. चलो चलो भागो. हो गया तुम्हारा काम. जाओ. नमस्कार करायला आलती फक्त व्हिडिओ. पप्पा जवळ थांबले दादा. हा तर आज आपल्याला जायचं आहे खरेदी करण्यासाठी. डीमार्ट वगैरे कुठेतरी जाऊया जिथं आपल्याला सोयीस्कर पडेल. तुम्हाला माहिती आहे जालन्यामधून आपण बऱ्याच वेळा शॉपिंग केलेली आहे. आणि ही पोरगी बघा निस्ता अंगावर चढती आणि उड्या मारती. काय करू हिचं? काय करायचं तुझं करायचं काय? हा तर आमच्या इकडे गणपतीची इकडे बाहेर तयारी चालू झालेली आहे. म्हणजे इथं जो गणपती बसतो ना मागच्या गल्लीमध्ये तिथे. हा मग मी आमच्या घराची पण आवरावर चालूच आहे. हा दे पप्पी दे. नाही देत. चल घे बरं येईल जरसं. हा चला ही कोमल आलेली इकडे आणि तिकडे परी बसलेली. परी इकडे 1 मिनिट. परीला उपमा खायचा आहे. उपमा खायचा आहे. उपमा संपल्यानंतर उपमा खायचा आहे तिला. इकडे 1 मिनिट. उपमाच्या तोंडाच्या इकडे. काय खायचे तुला? हात काढ. काय खायचं? नीट बोल. उपमा. डोसा नाही खायचा? उपमा का डोसा? उपमा खायचा का डोसा खायचा? कसं आहे घरातलं सध्या खाणं चालू आहे त्यामुळे जरा कधी खायचं उद्या. ती म्हटलं निंका नाही म्हणून काय लेकरं कलकल करते होय. बाजूला जे रडन त्याला नेणारच नाही मी. हा जे शांत बसन त्यालाच नेणार. काय लागलं? अरे 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 काय नाही होत. हा थोडं लागत असतं कधी कधी. हा तर आजचा जो विषय आहे ना तो पलीकडची रूम आवरायचा आहे. पहिले डीमार्टला जाऊया कधीतरी. आपण पलीकडची रूम आवरून घेऊ पहिले. चला तिकडची मागची. ते आवरली. ते टेबल काढलं? नाही टेबल नाही काढलं. टेबल काढावं लागेल. चला काय लावलं रे. आमची खिडकी फुटली बघा. ते बघा वारं सुटलेलं आहे. खिडकी एकूण फुटली बघा. दिसाय नाही. हा ती दिसली चिरलेली. हा तर त्यामुळे दहाने पडदा लावला जेणेकरून. अरे काय रे. हा तर असा काही विषय आहे. चला आपण तिकडची रूम आवरून घेऊया आणि मी तुम्हाला 2 मिनिटात परत येतो. ठीक आहे.
तर इथले जे आहे ना हे जरा जरा चेंजेस करायचे आहेत. तुम्हाला सांगतो मी काय काय करायचे तर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. हा टेबल काढून टाकायचा पहिली गोष्ट निळ्या कलरचा. काल आपल्याला एक जणांनी बोलले की दादा हे टेबल तू बाहेर टाकून दे, पण माझ्या काही ध्यानात आलं नाही लवकर. आता आलंय तर आता करतो. टेबल बाहेर टाकायचं कोमल. त्या टेबलची ऍक्च्युअलमध्ये गरज नाहीये आपल्याला, कळलं का? आहे ना परी? पकड पण चल बोल हळूहळू. दादा वरती गेले का मी ओढू शकत नाही काय? आला का आईचा आवाज आला का मित्रांनो तुम्हाला? चला मग लवकर मला तयारी करायची. आमची ही देवावरची मांडली कारण की इथे गणपती बसायचं तुम्हाला सांगितलं. हे बैल बघा त्यांना हे डोक्यामध्ये कानुले घातलेत. काय सेट लावलं त्याला? चला काढावर पटापट सामान कोमल. डेकोरेशनचं मला पण सामान आणायला जायचंय थोडं. आलं गणपती बाप्पाने बसायचे काय? कुठं आई पिऊबाई कुठं आली काय? बाप्पा धरीला काठावर येऊन उभा राहिली. कोमल जर ध्यान द्यायचं बरं कोमल. दादा किती कोणी नाही तिकडं. पोरीचा आवाज इकडं आली, पोरी इकडं पळती. तर उघडं ठेवला आजीनं. म्हणजे बघा हे इकडं लाडू आणले बघा, दिसले का तुम्हाला? पण हे लाडू मला खायचे नाहीये म्हणून हे झाकून झाकून ठेवताय. बाळा पिऊ तोंडावर पडला असं बाळा पिऊ आता. अगं इथं पाणीच कसं राहतंय का? इथं कोण बसलं होतं खायला? काय राम भाऊजी म्हणतील काय नाही. किती वेळा पुसलं पाणीच राहतंय. काय करायला पाहिजे सांगा बरं मित्रांनो. आई बाहेर कपडे धुतीये, कोमल भांडे घासायचे. हे कसले औषध आहे? 1 तासाच्या काय माहित कसले औषध येतं. परी परी ऐक ना, परी ऐक ना जरा. डोकं नको लावू ना, जरा थांब ना जरा. हा तुझं काय आहे? तिला आंघोळ घाल झोपू घाल. आता घर पुसले काय? कधी? अजून पाणी कसं काही ते? चला मग आवरा ना. मखर पण जरा तयारी करायला 2-3 दिवस आधीच करावं लागते आपल्याला. हा काय वेगळं करता येईल? हा ना करू आता यावेळेस काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करूया. मी जरा शोधाशोध चालू आहे. आई इकडे बाहेर कपडे धुते. आई का धुते इकडे बाहेर कपडे? हा मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये आपण आपलं केलं पाहिजे. मग इथं आजूबाजूला ताण कशाला? मग तू धुऊ लाग ना आईला. तुझे काम ऐकत नाही काही म्हणून तू कपडे धुत नाही का? बर चल बाई जा घे भांडे घासून तिकडून ठेवून तिथं खाली. हा ठेवून खेळून ती थोड्या वेळ. चला आजीबाईचा नमस्कार घ्या कारण की आजीबाई आत्ता आलेली आहे. कसं आहे बरं आहे का? काय म्हणतात देवपूजा वगैरे झाली की नाही? चालली आता चालू आहे. मंदिरात गेलते की नाही? नाही ना अजून. केव्हा जायचं? जाईन आता. चांगलं आहे बाबा. घ्या आवरून पटकन जा देवपूजा. पटकन आवरायचं. सकाळी मंदिरात सकाळी चव येत नाही आजीला मंदिरात जाण्यासाठी. चला लागा स्वयंपाकाला. हम आते हैं थोड़ा बाहर जाके. बाय बाय कर. बाय कर व्यू. नाही
नाही करायची बाय नाही म्हणते नाही करतोय बाय बाय कर बाय चल आली 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 बघा कशी रडती बघा नाही घेणार मी तुला पिओ मी घेणार नाहीये तुला हे बघा नाही बेटा तुझं काही काम नाही माझं नाही नाही रे चिंडू नाही बेटा तुझं नाही काही काम माझ्याजवळ तू घरातच थांब जा गेल आतमध्ये घे आतमध्ये घे बाय कर पप्पाला चल चल बाय कर कशाची बाय करते बाबा ती खा तुला बिस्किट आवडत नाही मग खात जा ना तर मित्रांनो कसे माहिती का मला आता पुण्याचे गणपती पण बघायचे आहे तर मी एक काम करणार आहे गणपती उठायच्या 2-3 दिवस आधीच निघणार आहे इथून आई येशील का माझ्यासोबत मग गणपती कोण उठवल इकडं गणपती उठवायला कोणतरी पाहिजे ना हा रोहिणी रामा थांबल म्हणते आई पण बघू आता काय करायचं तर गणपती बाप्पा जे आहे पुण्यातला देखावे खूप भारी असतात 1 वर्ष आम्ही गेलो होतो 2 दिवसासाठी कोमल आणि मी तुम्ही बघितलं असेल तिकडचे व्हिडिओज पण आता परत जायचे हे झाडावर काय पडतं का अंगावर काय बाप्पा हा ना तर बघू आता पुण्याला वापस जाऊ पण सध्या काही नाही अजून गणपती महालक्ष्मी सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटणारच आहे आणि मला आता निघायचं आहे बाहेर माझ्यासाठी एक गाडी येते म्हणजे भैया येतोय न्यायला माने जो आहे ना हे बघा काही दिसलं का तुम्हाला हे बघा कसं पाणी पडतं अंगावर तर असा विषय आहे तर मी आता व्हिडिओचा एंड करायला लागलोय कारण की मी बाहेर गेल्यानंतर परत व्हिडिओ होणार नाही तिकडे त्यामुळं म्हटलं चला आणि काल मी दुकानात पण गेलतो आई आपल्या हा दुकानामध्ये गेलो होतो पण ठीक आहे व्यवस्थित चालू आहे जर कधी परत गेलो तर तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ नक्की बनवेल तिथे आणि हा छान हे बघ नुसतं पाणी पडायला लागलं डॉक्टर एकाच जागी पडायला लागलं चला तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ थोडा छोटाच झाला असेल कारण की काय विषय झाला ना की हे सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी होते आणि मला पण रात्री यायला उशीर झाला थोडा त्यामुळे जरा विषय ओके झाला आणि परी बिस्किट खातीये पार्लेजी आवडतं पार्ले हो का ग छान आहे का हा चला आणि हे बघा पार्लेजी दाखव एकदा बिस्किट पुढे दाखव हे बघा किती छोटा पुडा झाला बघा 5 रुपयाचा आमच्या टायमाला 5 रुपयाचा खूप मोठा पुडा यायचा पण आता खूप छोटा झालाय हे बघा उभं पण राहते व्यवस्थित आणि पडती पण 4 वेळा चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेल तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि सबस्क्राईब करत नाही असं माझ्या लक्षात आलेलं तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय